धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज. नव्या पर्वाची नवी वृत्तवाहिनी विचार मंथन न्यूज. शिवजयंती निमित्त आसनगावकरांनी केले माहुली गडाच्या पायथ्याचे पूजन. एक गाव एक शिवजयंती उपक्रमाअंतर्गत आज आसनगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन. शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. गावातील तरुणांनी एकत्र येत एक गाव एक शिवजयंती या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील एकात्मतेला चालना मिळणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला आहे. सालाबादप्रमाणे यंदाच्या शिवजयंती महोत्सवात एक वेगळा उपक्रम राबवण्यात येणार असून ऐतिहासिक किल्ले माहुलीचा गडपूजन सोहळा गावातील शेकडो महिलांच्या हस्ते पार पडला. या उपक्रमाद्वारे महिलांचा सन्मान मिळण्यासोबतच शिवकालीन गडसंस्कृती व शिवरायांच्या ऐतिहासिक वारशाचा जागर केला गेला. यात शेकडो आसनगाव ग्रामस्थ सहभागी झाले होते. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी महिलांच्या हस्ते गडपूजन केल्यानंतर शिवजयंतीच्या दिवशी सकाळी गावात हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवगीते पोवाडे यांचे सादरीकरण होणार आहेत. तसेच शिवव्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक या शिवप्रलय लाठीकाठी संस्कार वर्ग माहुली गर्जना ढोलताशा पथक महिला योग साधना व महिला लेझिम पथक यांच्याकडून शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे. संपूर्ण गावात 2 दिवस दिव्यांची रोषणाई व दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गावातील सर्वच वयोगटातील नागरिकांनी या उपक्रमाला उचलून धरले असून विशेषतः तरुण पिढी मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत आहे. शिवराय हे केवळ एक नाव नसून एक प्रेरणा आहे आणि त्यांचे विचार आत्मसात करून जीवनात उतरवणे आवश्यक आहे असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून गावकऱ्यांची एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जातो. गावकऱ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. ऐतिहासिक माहुली गडाच्या पूजनाच्या कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व आसनगावातील शेकडो तरुण व तरुणी उपस्थित होत्या.